पार्थ पवारांचा जमिनीचा व्यवहार रद्द झालेला आहे। पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणामधला व्यवहार रद्द। अधिकाऱ्यांनी कोणत्याही दबावाखाली काम करू नये। कोरेगाव पार्कमधील जमीन व्यवहारावरून अजित पवारांच्या सूचना। नियमाच्या बाहेर जाऊन काम केलेलं मला चालणार नाही। जमीन व्यवहाराबाबत काहीही माहिती नव्हती। चौकशी करून कारवाई करा। मुख्यमंत्र्यांशी बोललो। अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट। ज्यांनी व्यवहारामध्ये सह्या केल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल। पार्थ पवारांवर गुन्हा का नाही या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर। कुणाच्या दबावाखाली व्यवहार झाला, नोंदणी कशी झाली, चौकशी होणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारूंवर गुन्हा दाखल। पार्थ पवारांचे अमेडिया कंपनीमध्ये 99% शेअर्स, मात्र अद्याप गुन्हा दाखल नाही। तर जमीन व्यवहार चौकशीसाठी शासनाची समिती गठीत। अप्पर मुख्य सचिवांसोबत आणखी 5 जण समितीमध्ये। जमिनीची नोंदणी करण्यासाठी जे गेले होते त्यांच्यावर गुन्हा दाखल। त्यात पार्थ पवार नव्हते। 1 महिन्याच्या आत चौकशी करून अहवाल येईल। कुणीही वाचणार नाही। बावनकुळेंची प्रतिक्रिया। या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी समिती बनवली आहे। 1 महिन्यामध्ये दूध का दूध, पाणी का पाणी होईल। एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। पार्थ पवार जमीन प्रकरण म्हणजे लूट आणि त्याला कायदेशीर सूट। राहुल गांधींची ट्विट करत राज्य सरकार आणि मोदींवर टीका। मोदीजी तुम्ही गप्प, कारण तुमचं सरकार दलित आणि वंचितांचे हक्क हिसकावून घेणाऱ्या लुटारूंवर अवलंबून। राहुल गांधींचा आरोप। पार्थ पवारांवर कारवाई झाली पाहिजे। राज्य सरकार लपवाछपवी करतंय। एकनाथ खडसे आणि अजित पवारांना वेगळा न्याय का? महसूल खातं अजित पवारांना वाचवत आहे। अंबादास दानवेंची टीका। चोरलेल्या जागेसाठी मुख्यमंत्री पांघरुण घालायला बसलेले आहेत। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। तर जमिनी बळकावण्याचं काम सुरू आहे। ठाकरेंचा हल्लाबोल।